मंगळवार दिनांक 23 जुलै 2024. बेटर कॉल सोलच्या 6 सीझनचा सेकंड पार्ट म्हणजे एंड झाला बेटर कॉल सोलच्या याचा. हा सीझन जरा मिक्स होता सगळा, म्हणजे फ्युचरचं जास्त, म्हणजे प्रेझेंट आता जे चाललंय त्याचं, आणि मागचं थोडंसं कमी होतं त्याच्यामध्ये. आणि अल्टिमेटली मला तसा अनएक्सपेक्टेड होता एंड, पण योग्य तेच झालं. म्हणजे जे व्हायला पाहिजे होतं तोच एंड झाला. म्हणजे ह्या मागच्या सीझनमध्ये हा हॉवर्ड मरतो, तो लालो त्याला गननी शूट करत होतो. हे दोघंही शॉकमध्ये असतात, किम आणि जिमी. तर लालो त्यांना म्हणतो की तुमच्या दोघांपैकी एक जण कोणीतरी जायचं अशा अशा ठिकाणी आणि दरवाजा नॉक करायचा. एक उंच माणूस चष्मा लावलेला काळसर दरवाजा उघडून त्याला डायरेक्टली शूट करायचं आणि परत यायचं. इतका वेळ जायला यायला लागणार आहे, तर तुम्ही यायचं तेवढ्या वेळ. आणि मग तो हिला पाठवतो. म्हणजे जिमीचं हे असतं की तिची सुटका होईल किमची, म्हणून तो म्हणतो नाही किम जाईल. मग किमला पाठवतो. महाजिमीला तोंडाला टेप बांधून हातपाय बांधून तिथे ठेवतो आणि स्वतः त्या वॉशरूमच्या तिथे, म्हणजे जिथे त्याला शंका असते की अंडरग्राऊंड टनेल हे लोक बनवतात, तिथे पोचतो तो. आता इकडे मग ही किम जाते, तर ती जसं सांगितलं असतं तसंच करते, पण हे लोक वॉच, म्हणजे आणि ते घर असते गुस्तावचं गसचं, तर मायकल वगैरे वॉचवरच असतात. म्हणजे तर तिने नुसतं बेल वाजवून गन हे करायच्या आधीच ते लोक तिला मागून पकडून आतमध्ये करतात आणि मग तिच्याकडनं सगळं, म्हणजे सत्य त्यांना कळतं काय प्रकार आहे ते, सगळं सांगते काय झालंय. तर ह्या लोकांना लक्षात येतच काय म्हणजे प्रकार असणारे. मुख्य म्हणजे गसला लक्षात येतं की नक्की ह्याचा तो सहज ऐकणाऱ्यांमधला नाहीये. तर त्यांनी कसं काय जिमीचं म्हणणं सहज ऐकून घेतलं, म्हणजेच त्याला मोकळीक पाहिजे आहे, कोणी वॉचवर नकोय. तर हे त्याला मोकळीक कुठे पाहिजे, तर त्या म्हणजे त्याला सर्च करायचंय की त्या वॉशिंग सेंटरला काय चाललंय. त्याच्यामुळे आपल्यावर इथे अटॅक करायला सांगून सगळ्यांना तिकडे अट्रॅक्ट करायचं वॉश सोल्जर्सना. तर मग लगेच तो खाड 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 निघतो तिकडे, आणि मायकल इकडे ऑलरेडी निघालेलाच असतो जिमीकडे ते सगळं निस्तरायला. तर मग इकडे मायकल दोघांनाही म्हणतो, म्हणजे तो किमला घेऊनच येतो आणि सांगतो बिलकुल घाबरायची गरज नाही, तुम्ही लोक आता रेस्ट करा, सकाळी फ्रेश व्हा आणि रुटीन आपलं जसं तुम्ही जाता तसं ऑफिसमध्ये काम करा. तुम्ही संध्याकाळी येईपर्यंत घर तुमचं जसंच्या तसं असेल. आणि म्हणजे असं तो म्हणतो आणि खरंच त्याप्रमाणे करतो सगळं क्लीन वगैरे. आणि हे लोक दोघं काही न दाखवता टेन्स्ड असतात पण आपलं नॉर्मल रुटीन करतात. आता इकडे हा गस जेव्हा जातो तर म्हणजे येतातच एका वेळेत दोघे आमोरासमोर, आणि हा शेवटी त्याला गन पॉइंट सगळ्यांना मारतो लालो, आणि याला गन पॉइंटवर ठेवून त्याबरोबर रूमचं दार उघडवून खाली येतो. पण गस पण म्हणजे मुरलेला असतो, त्याच्यामुळे त्यांनी सगळं ते करूनच ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे खाली आल्यावर आणि हा शूट करत असतो लालो की डॉनला दाखवायला, सलमान खानला, की पहा लोकांनी काय काय केलं, आता हे सगळं आपलं होईल, आपण इथे बनवू आणि आपण बिझनेस वाढवू वगैरे. आणि तर हा तिथे त्यांनी गन पण लपवून ठेवलेले असते गसनी, आणि एक तारेवर असं पाय हे करून सगळं लाईट्स म्हणजे ऑफ होतात आणि तो लगेच गननी त्याला शूट करतो. थोडक्यात लालू तिथे मरतो. म्हणजे हे दाखवले की चला लालूची कटकट संपली तिथे. आता मग ह्या दोन्ही डेड बॉडीज पुरतात, हे लोक मायकल सगळं ते विल्हेवाट लावतो दोघांची. आणि हॉवर्ड बद्दल हे लोक म्हणजे हॉवर्डची कार आणि शूज
समुद्र किनाऱ्यावर लांब कुठेतरी नेऊन टाकतात आणि म्हणजे असंच त्याच्या ह्याच्यात पसरवलं जातं की त्याला ड्रगची लत होती बायकांची आणि त्यांनी मग शेवटी सुसाईड केलंय. पण त्याची बॉडी काही शेवटपर्यंत मिळत नाही, त्याच्यामुळे केस त्याची क्लोज झालेली नसते. आता इकडे हे सगळं झाल्यावर आणि मग किमच्या लक्षात येते की आपण जर दोघं एकत्र राहिलो तर हे असं कृत्य आपलं करतच राहणार किंवा त्रास देणं लोकांना आपलं चालतच राहणार. सो बेटर टू सेपरेट. मग ती सरळ जिमीला म्हणते की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तू आवडतो पण पण आता आपण दोघांनी म्हणजे एकत्र राहणं शक्य नाही. आणि मग ती जाते निघून सोडून त्याला. आणि मग जिमीला थोडंसं म्हणजे वाईट वाटतं, पण तो काही नाही. मग स्वतःला तो अशा सगळ्या गँगस्टर लोक किंवा असे ज्यांच्या केसेस कोणी घेत नाही त्यांच्या केसेस घेऊन घेऊन तो भरपूर पैसा कमवतो. आता हे दाखवलंय पैसा कमवत 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 की एक वेळ अशी येते की मग सगळ्यांचं त्याच्याकडे म्हणजे जेव्हा हे लोक मरतात मॅथ्सची केस होते वॉल्टर वगैरेची आणि हा हंक वगैरे मरतो, तर त्यावेळेस मग सगळंच रेड वगैरे पडलेली असते आणि जिमीला पळावं लागतं. तर मग त्याच्यानंतर तो एका काय म्हणायचं त्याला बेकरी टाईपच्या मोठ्या शॉपमध्ये काम करत असतो. तर आता इथे येऊन शांतपणे राहावं ना, तर ते नाही. तिथे तो एक मुलाला म्हणजे एक म्हातारी असते, तर तिच्या घरात त्याला माहित असते की तिचा मुलगा मागे एकदा दोनदा म्हणजे वाईट कृत्यांकरता त्याला पकडलेलं आहे. म्हणजे असेच मुलं त्याला हवे असतात की जे करू शकतील त्याचं काम. तर तो तिच्या घरी एंट्री मिळवतो आणि तिच्या मुलाला आणि अजून एका मुलाला पटवतो. तर त्यांनी हे वॉच केलेलं असतं की तो म्हणजे जिथे त्याचं ती बेकरी असते मॉलमध्ये, तर त्याचे वॉचमन्स असतात सीसीटीव्ही फुटेज बघणारे, ते 3-3 मिनिटांनी बघत असतात स्क्रीनकडे. तर तो प्लॅन बनवतो की कसं मॉलमधल्या वस्तूंवर डल्ला मारायचा वगैरे. तर असं करत करत म्हणजे ते लोक भरपूर मिळवतात. नंतर मग अजून त्यांची हाव वाढते. पैसे भरपूर मिळतात त्यांना, पण त्यांची अजून हाव वाढते. त्यांना आता कॅश. मग तो काय करतो, असे लोक की ज्यांना कोणी नाहीये म्हणजे मुलं बाळ बायको एकटेच राहतात आणि भरपूर पैसा आहे, मग त्यांच्याबरोबर गप्पा मारायच्या आणि त्यांचं सगळं माहिती काढून घ्यायची, त्यांना भरपूर दारू पाजायची आणि मग हा मुलगाच टॅक्सी घेऊन येणार, त्यांना परत पाण्यातनं झोपेचं हे देणार आणि मग हे लोक त्यांच्या घरात एंट्री करून त्यांचे सगळे चेकबुक्स पासबुक कार्ड्स वगैरेचे फोटो काढून म्हणजे शेवटी पैसे त्यांच्या अकाउंटवरून हे घेणार. तर हे सगळं चालत असताना एकदा तो मुलगा पकडला जातो आणि मग जिमी त्याला म्हणतो की तू काळजी करू नको, मी तुला सोडवायला येतो. पण मीनव्हाईल त्या म्हातारीला कळून जाते की हा जिमी नक्की कोण आहे. त्याच्यामुळे मग ती पोलिसांना फोन करून सांगते की असा असा हा माणूस आणि आत्ताच माझ्याकडनं गेला. आणि मग तिथून त्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा सुरू होतो आणि मग अल्टिमेटली तो पकडला जातो. तो डस्टबिन मध्ये शेल्टर घेतो, पैसे आपले हिरे वगैरे घेऊन, पण मग तो सापडतो पोलिसांना. मग त्याच्यावर केस होते. आणि याच्या अगोदर किमनी हॉवर्डच्या बायकोला जाऊन पूर्ण आपलं क्लॅरिफिकेशन दिलेलं असतं की हॉवर्डचा नक्की मृत्यू कसा झाला, आम्ही त्याला कसा त्रास दिला वगैरे वगैरे. स्वतःचं एक स्टेटमेंट ती देते, म्हणजे मनावरचा भार उतरून दिला. आणि तिने एक अशाच रॅन्डम माणसाबरोबर लग्न करून संसार करत असते आणि सोशल सर्व्हिस करत असते, निडी लोकांना मदत करते. तर मग मध्ये एकदा तिला ह्याचा कॉल पण येतो जिमीचा, तर ती त्याला हेच सांगते की तू सरेंडर कर, स्वतःच्या चुका कबूल कर पोलिसात. पण ते जिमीला काही पटत नाही. पण आता जेव्हा तो पकडला जातो तर तेव्हाही तो सगळ्यांना आधी मॅनेजच करायचा प्रयत्न करतो आणि स्वतःची सजा म्हणजे त्याला सगळे ते म्हणजे जेव्हा त्याच्यावर केस चालत असते तर त्याला मॅथच्या ह्याच्यात मदत केल्याबद्दल
नंतर हंक वगैरेच्या डेथमध्ये तो इन्व्हॉल्व असल्याबद्दल, नंतर ह्या बाकी छोट्या मोठ्या चोऱ्या, लोकांना फसवेगिरी अशी मिळून म्हणजे तुझ्यावर किती 114 116 म्हणजे कितीतरी वर्षांची तुला सजा होईल. पण सगळं कॅल्क्युलेट केलं तर तुला 86 इयर्सची सजा होईल. पण मग तो सगळं मॅनेज करून की कसं मला फसवल्या गेलं, मी याच्यात नव्हतोच, मला जबरदस्ती केली, मला गन पॉईंटवर ठेवून हे केलं, असं करून तो ती सजा 7.5 वर्षांची करून घेतो. आणि परत त्याच्या टर्म्सवर की मला हेच जेल पाहिजे, जेलमध्ये मला असंच पाहिजे, हाच केबिन पाहिजे, असं तसं म्हणजे सगळं हे होतं. पण आणि मग तो म्हणतो मला अजून एक सांगायचं आणि तो हॉवर्डचं सांगायला लागतो. तर ते लोक म्हणतात आम्हाला माहिती आहे, कारण तुझी जी एक्स वाईफ आहे किम, तिने ऑलरेडी आपलं स्टेटमेंट दिलंय. मग एकदम त्याला जाणवतं की आपण जर सुटलो किंवा बाहेर राहिलो तर हे आपल्या आतलं जे आहे ते आपल्याला शांत बसू देणार नाही. सो इट इज बेटर टू गो इन द जेल. जेलमध्ये राहिलो तर शांत आपण तिथे राहू. आणि मग जेव्हा त्याची सुनवाई सुरू होते तेव्हा तो सगळं कबूल करून टाकतो, खरं खरं सगळं सांगतो. आणि मग त्याला 86 वर्षाची जेल होते. मग ही किम भेटायला येते त्याला आणि दोघेही शांतपणे मग बोलतात, सिगरेट पितात एकत्र. आणि म्हणजे दोघांच्या याच्यातनं हेच होते की आपल्या दोघांमधले आतली ती वळवळ शांत बसू देत नाही. त्याच्यामुळे जे झालं ते चांगलं झालं, आपली योग्य जागी आपण आहोत. आणि तिथेच मग तो एपिसोड संपवलाय. तर छान आहे ओव्हरऑल. पण मी काहीतरी वेगळं एक्सपेक्ट केलं होतं एंडमध्ये, पण छान आहे.